द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन रिटन इन फ्युचर कंटिन्युअस टेन्स. जे खाली 4 वाक्य दिलेले आहेत त्या 4 वाक्यामधलं कुठलं असं वाक्य हे फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये आहे. ठीक आहे, तर सर्वात पहिले हे समजून घ्या की क्रियापदाचे असतात 4 प्रकार. आता याच्यामध्ये आपल्याला विचारण्यात काय आलेलं आहे, फ्युचर टेन्स. आता फ्युचर टेन्स म्हटलं तर हेल्पिंग वर्ब कुठले यायला पाहिजेत माहीत आहे का? एकतर शॅल यायला पाहिजे, शॅल नाही तर मग काय यायला पाहिजे, विल यायला पाहिजे. आता याच्यात एक गोष्ट समजून घ्या की जर शॅल विल जर काय येत असेल ना, क्रियापदाचं नेहमी काय येते, पहिलं फॉर्म येते. ठीक आहे, मग काय येते, हा एक जो आहे ना हा नियम आहे. हा नियम कधीच चेंज नाही होत. शॅल विल नंतर नेहमी फक्त क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म येणार आहे. आता जर का इथं फर्स्ट फॉर्म येणार आहे म्हणजे हा होणार कुठला, सिंपल फ्युचर टेन्स. आता यालाच जर का फ्युचर कंटिन्युअस टेन्स करायचं आहे तर मग काय करावं लागेल माहिती आहे का, शॅल विल येणार. शॅल येणार, नाहीतर मग काय येणार, विल येणार. आपला नियम काय सांगते की याच्यानंतर क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म यायला पाहिजे, त्यामुळे इथं टू बीचं फर्स्ट फॉर्म बी घ्यावं लागेल. आणि हे बी घेतल्यानंतर तुम्ही चौथं फॉर्म, तिसरं फॉर्म जे वाटलं त्याप्रमाणे तुम्ही टेन्स जे आहे वाक्याचा टेन्स आहे चेंज करू शकता. मग आता याच्यामध्ये बघावं लागेल आपल्याला वाक्य कुठलं आहे की जे अशा स्ट्रक्चरमध्ये आहे. ठीक आहे, आता बघा पहिलं वाक्य काय होतं, ही विल. आता बघा याच्यामध्ये ही सब्जेक्ट आहे, विल आहे, याच्यानंतर आपल्याला काय पाहिजे म्हणजे कंटिन्युअस टेन्स फ्युचर आहे हा. पण इथं हॅव जे घेतलं ना, हॅवचा अर्थ काय होते माहीत आहे का, हे केव्हा यूज करतो आपण, परफेक्ट टेन्समध्ये. म्हणजे हा कुठला होणार, फ्युचर परफेक्ट टेन्स. आणि हे क्रियापदाचं काय, थर्ड फॉर्म. म्हणजे हा टेन्स तर पहिला ऑप्शन तर नाही येणार आपला. बघा आपण जेवढे आन्सर काढतो ना विदाऊट मिनिंगचे आन्सर काढत आहे. हे जे आहे ना ट्रिक्स आहे, याच्यासाठी जे आहे ना तुम्ही रेग्युलर व्हिडिओ बघत जा. त्याच्यानंतर काय होतं पुढचं बघा, वाक्य 2 नंबरचं, ही सब्जेक्ट आहे, विल तुमचं फ्युचर टेन्सवाला आहे. परत काय आलं, हॅव आलं, बीन आलं, लिव्हिंग आलं. मग हे वाक्याचं स्ट्रक्चर काय माहित आहे का, हा फ्युचर आहे, हे परफेक्ट आहे, नंतर थर्ड फॉर्म आहे म्हणजे फ्युचर परफेक्ट, आणि हा चौथा फॉर्म आहे म्हणजे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आपल्याला फक्त फ्युचर कंटिन्युअस टेन्स पाहिजे, त्यामुळे हे 2 नंबरचं पण वाक्य येणार नाही. त्याच्यानंतर बघा थर्डवाला काय होतं, हा सब्जेक्ट आहे, नंतर विल आहे म्हणजे फ्युचर टेन्सचं हेल्पिंग वर्ब. नंतर बघा टू बीचं फॉर्म फर्स्ट घेतलं बी, आणि इथं काय क्रियापदाचं चौथं फॉर्म. म्हणजे आपलं हे जे स्ट्रक्चर आहे ना हे इथं फॉलो होतो. म्हणजे 3 नंबरचं जे ऑप्शन आहे ना हे आपला आन्सर असायला पाहिजे. आता 4 नंबरचं ऑप्शन बघा, हा सब्जेक्ट आहे, ही इज आहे, आणि हे गोइंग फोर्थ फॉर्म आहे. हे टू बीचं जे आहे ना प्रेझेंट टेन्सवालं हेल्पिंग वर्ब आहे म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सवाला आहे 4 नंबरचं. मग तुमचं योग्य आन्सर काय येणार आहे, ही विल बी लिव्हिंग द प्लेस, म्हणजे तो काय आहे की जागा सोडणार आहे. हा बघा इथं काय होतं, ही सब्जेक्ट आहे, विल हे फ्युचरवालं हेल्पिंग वर्ब आहे, नंतर बी घेतलं, नंतर क्रियापदाचं फोर्थ फॉर्म. हा जो आपण सूत्र लिहिलं होतं ना याला हे फॉलो करते, म्हणजे तुमचं 3 नंबरचे आन्सर असणार आहे. बघा विद्यार्थी